आम्ही आमच्या घरीच राहणार, तुम्ही पण तुमच्या घरी राहा. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या घरीच राहणार. आम्ही घरी आहोत. तुम्ही पण तुमच्या घरीच राहा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. नमस्कार, मी विलास बडे. या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. कोरोनामुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलेला आहे. पुढचे 21 दिवस आपल्या देशासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये काहीसं चिंतेचं वातावरण सुद्धा आहे. घरी राहा, सुरक्षित राहा हा मंत्र न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून आम्ही देतोय आणि कोरोनावर मात करण्यासाठी आपल्याला हे करणं खूप गरजेचं आहे. काल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या संदर्भातली घोषणा केली आणि त्या घोषणेच्या नंतर आता 21 दिवसांसाठी सगळ्या देशात लॉकडाऊन झालेलं आहे. त्यामुळे घरात असताना काय काळजी घ्यायची, होम क्वारंटाईनमध्ये काय करायचं, कसं राहायचं, घरात राहणं अत्यावश्यक का आहे, या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी आपल्या सोबत आहेत साथी सेहत संस्थेचे डॉक्टर अनंत फडके सर. फडके सर, तुमचं न्यूज 18 लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात स्वागत. खरं तर पहिलाच प्रश्न हा आहे की जेव्हा 21 दिवसांसाठी आपल्याला घरात बंदिस्त व्हावं लागणार आहे, एक लक्ष्मण रेषा आहे ती आपल्याला ओलांडायची नाहीये. का हे गरजेचं आहे? का इतका कठोर निर्णय घ्यावा लागला? प्रेक्षकांना सांगा की त्यांनी घरात राहणं का गरजेचं आहे. नाही, दोन गोष्टी सुद्धा मी तुम्ही जे मांडले त्यात आणखी एक गोष्ट ऍड करीन की टेस्टिंग सुद्धा खूप मोठ्या प्रमाणावर व्हायला पाहिजे. त्याकडे मी नंतर येतो. पण पहिली गोष्ट अशी की जिथे जिथे आपण या 4च ठिकाणी या साथीला आळा बसलाय, चीन, साऊथ कोरिया, सिंगापूर आणि तैवान, या सगळ्या ठिकाणीचा त्याचा अनुभव जर आपण घेतला आणि इतर देशामध्ये सुद्धा प्रयत्न चाललेले आहे, ज्याच्यावर संशोधन झालेलं आहे, त्या सगळ्यामध्ये असं आहे की हा एक महत्वाचा मार्ग आहे की आपण जर एकमेकांमध्ये अंतर ठेवलं 6 फुटापेक्षा जास्त, नंबर 1, आणि नंबर 2, आपल्या हाताला जे विषाणू लागतात आपण बाहेर गेल्यानंतर ते आपल्याला नाकाला लावू दिले नाहीत तरच हा आजार आपण आटोक्यात आणू शकतो. आणि आपण जेव्हा बाहेर जातो तेव्हा अटळपणे आपल्या हाताला ते विषाणू लागतात. जितकं तुम्ही बाहेर जाल, जिथे बाहेर कोणी जरा खोकलं, आणि असंही त्याच्यामध्ये आहे की काही लोकांना आजार सुरू व्हायच्या आधी काही तास त्यांचे विषाणू बाहेर पडायला लागतात. त्याच्यामुळे जो माणूस ज्याला काही खोकला ताप काही सुद्धा नाहीये असा माणूस जेव्हा एखाद्या दुकानाच्या काउंटरवर जातो तेव्हा त्याच्या सुद्धा श्वासातून थोडे का विना विषाणू बाहेर पडतात, इकडे इकडे काउंटरवर बसतात, आणि मग ते जर तुमच्या हाताला लागले आणि तुम्ही घरी आला आणि तो हात तुमच्या नाकाला लागला तर तुम्हाला ते विषाणू तुमच्या नाकामध्ये आणि तुमच्या श्वासामध्ये जाऊ शकतात. त्याच्यामुळे आपल्याला असं गृहीत धरायला पाहिजे की आपण बाहेर गेलो की अटळपणे आपल्या हाताला विषाणू लागणारच आणि आल्यानंतर धुवायला पाहिजे. परंतु त्याच्यापेक्षा जास्त चांगला मार्ग किंवा तितकाच परिणामकारक म्हणजे बाहेरच जायचं नाही, म्हणजे तुमच्या हाताला विषाणू लागणार नाही आणि मग तुम्हाला विषाणूचा संसर्ग होणार नाही. म्हणून सगळ्या लोकांनी असं सांगितलेलं आहे की संपर्क बाहेरच्या लोकांशी टाळा, तुम्ही घरातल्या घरातच संपर्क ठेवा, म्हणून ह्याची खूप आवश्यकता आहे. पण त्याचबरोबर मी असं म्हणेन की ह्याच बरोबरच लोकांचं टेस्टिंग होणं हे सुद्धा खूप आवश्यक आहे. म्हणजे जगामध्ये जिथे जिथे, अगदी चीनमध्ये सुद्धा, जरी त्यांनी फार मोठ्या प्रमाणावर अतिशय निर्दयपणाने सगळ्या लोकांवर बंदी घातली पण त्यांच्या घरोघर अन्न पुरवठा केला, पण बंदी सुद्धा घातली, तिथे सुद्धा मोठ्या प्रमाणावर टेस्टिंग होत होतं. साऊथ कोरियामध्ये टेस्टिंग हाच प्रमुख मार्ग राहिलेला आहे. त्याच्यामुळे आपण फक्त डॉक्टर अगदी थोडक्यात सांगा, टेस्टिंग महत्वाचं आहे पण सध्याची परिस्थिती काय, किती टेस्टिंग होते भारतामध्ये आणि किती होणं गरजेचं आहे? नाही, फारच कमी होते. मुख्य म्हणजे काय, जो काही त्या तज्ञांनी जो एक निकष ठरवलेला आहे की ज्याला कोणाला समजा खोकला असेल, ताप असेल, त्याचा काहीतरी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध परदेशातून आलेल्या प्रवासी माणसाचे असला तरच ते टेस्टिंग करतात. नंबर 2, आता त्यांनी निमोनिया झालेले पेशंट जे आहेत हॉस्पिटल मधले त्यांना सुद्धा त्यांनी टेस्टिंग करायला परवानगी दिलेली आहे. पण प्रश्न असा आहे की असे शेकडो हजारो पेशंट्स आहेत, असणार आहेत, आणि खरं म्हणजे ते जास्त वाढत जाणार आहेत की ज्यांचा परदेश प्रवाशी काहीही संबंध नाहीये, आणि फक्त परदेश प्रवासातूनच येणार असतील तर मग एवढं सगळं अख्खा भारत बंद करायची काय गरज आहे? सगळ्यांना माहिती आहे, तज्ञ लोकांना. हे सगळे प्रश्न आहेत. आता आपल्या सोबत काही प्रेक्षक सुद्धा जोडले गेलेले आहेत. प्रेक्षकांच्या मनात सुद्धा अनेक प्रश्नांचं काहूर माजलेलं आहे. घरी सगळेजण बसलेले आहेत आणि हे सगळं ते ऐकतायत, बघतायत, त्यामुळे त्यांना सुद्धा तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. साताऱ्याहून महेंद्र कारंजकर आता आपल्या सोबत आहेत. महेंद्रजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? हो. अगदी सलग तुमचा प्रश्न डॉक्टरांना विचारा. हा, नमस्कार सर.
मी महेंद्र कारंजकर बोलतोय. मला दोन प्रश्न विचारायचे होते की समजा आपण ज्यांना लागण झालेली आहे कोरोनाची त्यांच्या संपर्कात आलो, संपर्कात म्हणजे काय, किंवा आपल्या त्यांची शिंक आपल्या अंगावर उडली नाहीये किंवा आपण त्यांना टच केला नाहीये तर तो लगेच आपल्याला होणार का? आणि एक ती माझी आई आता आईला इन्सुलिन चालू आहे, मला तिथं द्यायला जावं लागतं. मग समजा मी जर बाहेर गेलो तर कुठेही टच न करता मम्मीला मगाशी सांगितलं की एक मार्ग असा आहे की नाकातून खोकलं शिंक आली तर विषाणू बाहेर पडतात. दुसरी गोष्ट अशी सांगितली जी अनेकांनी सांगितलेली आहे की ते विषाणू इकडे तिकडे आपल्या बेडवर आपल्या कॉटवर आपण ज्या वस्तूंच्या वावरतो त्या सगळ्या वस्तूंवर सुद्धा ते विषाणू पडलेले असतात. आणि तुम्ही तिथे गेल्यावर तुमच्या हाताला लागले की आणि तुमचा हात नाकाला लागतो, आपण किती म्हटलं नाकाला हात लावू नका तर तो जाण्याची शक्यता खूप असते आणि मग त्या नाकातून आत जातात. त्याच्यामुळे केवळ तुम्ही तिथे जवळ संपर्कात गेला 3 फुटाच्या आत 6 फुटाच्या आत तरच नाकातून विषाणूचा अशातला भाग नाहीये. त्याच्यामुळे संपर्क आलेल्या लोकांची पासून आपण घरी आलो किंवा समजा तुमचा कोणी पेशंट असेल त्याच्यात तुम्ही जवळ गेलात, तो ज्या परिसरात वावरतो त्या खोलीमध्ये गेला तर तिथून आल्या पहिल्यांदा हात धुतले पाहिजे. अशी जर काळजी घेतली तर आपल्याला संपर्क टाळता येतो. तर केवळ आपण जवळ जाणं, त्याला काही खोकला ताप नाहीये किंवा त्याला शिंक आलेली नाहीये एवढाच एक मुद्दा नाहीये. जे श्वासातून सुद्धा विषाणू बाहेर पडतात, केव्हा तरी ते आधी खोकले असतील, तुमची आई किंवा तुमचे नातेवाईक असतील आणि ते विषाणू जर पडले असतील तर ते काही तास जिवंत राहतात. त्याच्यामुळे संपर्क आला कुठल्याही पद्धतीचा, फक्त घनिष्ठ नाही, साधा संपर्क जरी आला तरी तुमच्या हातावर ते विषाणू येतील आणि तिथून तुमच्या नाकात जाऊ शकतात. ही प्लीज काळजी लक्षात घ्या. डॉक्टर, नाशिकहून प्रकाश बागुल आपल्याशी जोडले गेलेले आहेत. प्रकाशजी, विचारा तुमचा प्रश्न, सलग विचारा. हा डॉक्टर साहेब नमस्कार. नमस्कार. हा सर, मला एक विचारायचं, समजा आपण राशनचं सामान किराणा दुकानात घ्यायला गेलो तर तिथून आपण जी वस्तू आणतो, समजा दूध पिशवी, तर तिला जर समजा त्या रुग्णाचा संपर्क झालेला असेल, एक उदाहरण धरू आपण, तर त्याच्यापासून काय काळजी घ्यायला पाहिजे? आणि दुसरं म्हणजे आता प्रशासनाने असं काही हेल्पलाईन नंबरही दिलेला नाही, नंबर पण दिलेला नाही, त्याच्यापासून आपल्याला काही समजा जाणवलं तर आता घरातून बाहेर नाही निघायचं, पण संपर्क करायचा कोणाला? आणि दुसरा प्रश्न सर न्यूज 18 लोकमतला आहे, आतापर्यंत सगळी चर्चा झाली पण मी एक सर्वसाधारण वाहन चालक आहे, त्याच्या गाडीचे हप्ते आहेत, त्याचं EMI आहे, त्याचं पोस्टपोन करणार का काय करणार त्याच्या संदर्भात कोणीच बोलत नाही सर, तर आम्ही करायचं काय? प्रकाशजी, न्यूज 18 लोकमतच्या माध्यमातून तो प्रश्न आम्ही उपस्थित करू आणि त्याच्याबद्दल सरकारला विचारू, आम्ही त्याच्याबद्दल तो शब्द आम्ही तुम्हाला देतोय. पण डॉक्टर, तुमच्यासाठीचा जो प्रश्न आहे तो प्रत्येकाचा प्रश्न आहे, बरोबर आहे, प्रत्येकाचा तो प्रश्न आहे. कृपया लक्ष ठेवावं की आपण बाहेर गेलो कुठल्याही किराणा मालाच्या, नाही तर तुम्ही लॉन्ड्रीवाल्याकडे जा, शक्यता जरी खूप कमी असली, अगदी खूप खूप कमी असली तरी आपण असं गृहीत धरलं पाहिजे की आपण कुठेही बाहेर जाऊन हात लावला कुठल्याही दुकानामध्ये कुठल्याही भाजीवाल्याकडे की आपल्या हाताला विषाणू लागणार, असं गृहीत धरा, लागेल असं नाही. त्याच्यामुळे तुम्ही जे सामान बाहेर आलात त्याच्यामध्ये जे त्याच्या वरचं जे प्लास्टिकचं कव्हर असेल, दुधाची पिशवी असेल, तर ते काढायचं आणि ते वरचं कव्हर हे साबणाच्या पाण्याने धुवायचं. एका तुम्ही टब करा, त्या टब मध्ये सगळं साबणाच्या पाण्यामध्ये सगळं त्या प्लास्टिकचं सगळं सामान कव्हरिंग टाका, ते पडू दे त्याच्यामध्ये थोडा वेळ आणि नंतर ते तुमच्या कचऱ्याच्या डब्यामध्ये टाकून द्या आणि आपले हात धुवून टाका. त्याच्यामुळे आपला संपर्क आलेल्या सगळ्या गोष्टींना विषाणू लागलेले असतील असं गृहीत धरूया आपण, म्हणजे मग आपल्याला काही धोका निर्माण होणार. ते साध्या पाण्याने धुवायचं, साध्या पाण्याने धुवायचं की कुठल्या पाण्याने धुवायचं? साबणाच्या पाण्याने. साबण कुठलंही असलं तर चालेल? तुमच्याकडे कुठलं साधा साबण, आपला आंघोळीचा साधा साबण असतो त्याने पुरतं ते. आणि मुख्य मी तुम्हाला काय सांगतोय की दूध बसण्यापेक्षा वरचं तुम्ही प्लास्टिकचं जे कव्हर काढाल, तर आपल्याकडे पाण्याची कमतरता असते, ते प्लास्टिकचं कव्हर तुम्ही एखादा छोटासा हे केलं, टब केला, त्यात साबणाचं पाणी ठेवलं, त्याच्यामध्ये ते प्लास्टिकचे कागद सगळे ठेवून दिलेत थोड्या वेळ, तर मग नंतर तुम्हाला ते प्लास्टिकचे कागद परत आणखी साध्या पाण्याने धुवायची गरज नाहीये, ते आहे तसे तुम्ही कचऱ्याच्या बदलीत टाकून देऊ शकता. डॉक्टर, मला वैयक्तिक एक प्रश्न विचारायचा, पण आधी प्रेक्षकांचा प्रश्न घेतो. पुण्याहून परमेश्वर पवार आहेत. परमेश्वर, विचारा पटकन. हॅलो परमेश्वर, माझा आवाज येतो तुम्हाला? हा, येतोय. विचारा प्रश्न. हा, ते आमच्या घरी लहान मुलं आहेत 2 सर. लहान मुलं आहेत, ते त्यांची काय काळजी घ्यायची त्यासाठी विचारायचं आहे. लहान मुलाचं म्हणजे 2-4 महिन्याचं मूल आहे.
ठीक आहे, पालकांना ही एक चिंता चांगली आहे. बातमी या केसमध्ये अशी याच्यापर्यंत की आतापर्यंत असा अनुभव सांगतो आतापर्यंतचा की तुलनेने लहान मुलांमध्ये त्या मानाने लागण कमी होते आणि त्याची तीव्रता सुद्धा कमी सापडलेली आहे. बर, पण आपण गृहीत धरू नये की असं जसं आपल्याला चीनमध्ये झालं तसंच भारतात होईल असं आपण नाही गृहीत धरू शकत. त्याच्यामुळे सर्व मुलांची आपण स्वतःची जी काळजी घेतो त्याच पद्धतीची काळजी लहान मुलांची सुद्धा घ्यावी. म्हणजे लहान मुलं इकडे तिकडे सारखे जातात, सारखे त्या लहान मुलांचे हात धुवायला लहान मुलांना शिकवा. ते आणखी लहान असतील तर त्यांचे हात तुम्ही स्वतःच्या हाताने धुवा. दिवसातून चांगलं 5, 6, 7 वेळा साबणाने 20 सेकंद प्रत्येकी हात धुवा. काय जरा जास्त हात धुतले तर बिघडत नाही, पण तो एक मार्ग आहे. आणि लहान मुलांना जास्त रोग होईल असं सध्या तरी काही आपल्याला पुरावा दिसत नाहीये, पण काळजी घेणं गरजेचं आहे. नक्कीच डॉक्टर, खूप प्रश्न आहेत, असंख्य प्रश्न आहेत आणि असंख्य फोन सुद्धा येत आहेत. हवेत हे विषाणू राहतात का? कुठल्या वस्तूवर किती काळ ते जिवंत राहतात? याच्याबद्दलच्या ज्या पोस्ट फिरतायत त्यात किती तथ्य विचारणार आहोत ब्रेक नंतर. तुमचे प्रश्न घ्यायचे आहेत, उचला फोन, लावा आणि विचारा प्रश्न. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतो. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आम्ही आमच्या घरीच राहणार, तुम्ही पण तुमच्या घरी राहा. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या घरीच राहणार. आम्ही घरी आहोत. तुम्ही पण तुमच्या घरीच राहा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. त्यांनी घरी राहा, सुरक्षित राहा हा संदेश आपण देतोय. तोच मंत्र आपल्याला 21 दिवस जपायचा आहे आणि त्यानुसार आपल्याला पालन सुद्धा करायचं, कारण आपल्याला सगळ्यांना मिळून कोरोनाला हरवायचं आहे. आपल्यासोबत डॉक्टर फडके आहेत. फडके सर, सगळ्यांना हा प्रश्न पडलेला आहे की हा कोरोनाचा जो विषाणू आहे तो हवेत राहतो का, आणि तो कुठल्या वस्तूवर पडल्यानंतर किती काळ जिवंत राहतो, याच्याबद्दलचे अनेक दावे केले जात आहेत. काय माहिती आहे याच्याबद्दल? एक तर काय की हवेत राहतो असं म्हणून नवीन जी पोस्ट आली आहे ना, तो जो अभ्यास आहे ना, तो जिथे ICU मध्ये एरोसॉल नावाचं तंत्रज्ञान जे वापरतात ना, ते तंत्रज्ञान वापरल्यानंतर तिथे जे वातावरण तयार होतं त्या ICUच्या वातावरणामध्ये, तिथे ते जास्त वेळ हवेमध्ये राहतात. ते काही आपल्या सगळ्या म्हणजे आपल्या घरामध्ये किंवा दुकानामध्ये ते लागू नाहीये. त्याच्यामुळे हे म्हणजे तो मुद्दा बरोबर आहे, पण तो सगळं विशिष्ट एरिया मधला, हॉस्पिटल मधला, विशिष्ट परिस्थितीला तो मुद्दा आहे. त्याच्यामुळे अजिबात असं घाबरू नका की ते पुसतात. पण मगापासून मी सांगायचा काय प्रयत्न करतोय की आपण असं गृहीत धरूया, आणि मी प्रत्येक वस्तूवर किती तास ती शिल्लक राहतात हे जास्त जाणार नाही, कारण ती रेंज खूप मोठी आहे. आता प्लास्टिकवर ती 2-3 दिवसापर्यंत सुद्धा राहू शकते. तर आपण करायचं काय, मी तुम्हाला सांगू शकेन किती का कुठल्या, तुम्ही तो किती लक्षात ठेवणार. तुम्ही साधा सगळ्यांनी प्लीज नियम असं लक्षात ठेवा की आपण गृहीत धरायचं की वेगवेगळ्या वस्तूंना आपण ज्यांना हात लावतो, घराच्या बाहेर ज्या वस्तू असतील त्या सगळ्यांना विषाणू लागलेला असेल असं गृहीत धरा. घरी आल्यानंतर त्यातल्या ज्या आपल्या धुण्याजोग्या वस्तू असतील त्या साबणाच्या पाण्यामध्ये बुडवा. ज्या धुण्याजोग्या नसतील ते एका वेगळ्या पिशवीत घालून ती पिशवी तुमच्या खुंटाळ्याला टांगून ठेवा. ती जर पिशवी सकट सगळ्या गोष्टी जर तुम्ही खुंटाळ्याला टांगून ठेवल्या, समजा तुम्ही ब्रेड आणला एका कागदामध्ये किंवा एखादं कापड आणलं एका कागदामध्ये, तो कागद वरचा जो आहे तो तुम्ही जर एका पिशवी सकट खुंटीवर टांगून ठेवलात तर तो आपोआप मरतो. त्याला काय 2-3 दिवस तुम्ही बाजूला ठेवून द्या, त्याचं तुम्हाला पुढे काय होणार नाही. त्याच्यामुळे हे हात धुवा, बाहेरून आलेल्या सगळ्या वस्तू धुवा किंवा बाजूला ठेवा. हे जर तुम्ही लक्षात ठेवलं ना, तर कुठली वस्तू कुठले विषाणू किती वेळ कुठल्या ह्याच्यावर जिवंत राहतात ह्याचं कोष्टक लक्षात ठेवायचं तुम्हाला त्रास पडणार नाही. शेवटी करायचंय काय आपल्याला, फॅनच्या हवेनं इतरत्र उडत नाही तो? नाही, अजिबात उडत नाही. बर, ठीक आहे. आता आपल्या सोबत आनंदा जाधव कोल्हापूरहून आहेत. आनंदाजी, विचारा तुमचा प्रश्न. हा, नमस्कार. आमची पिठाची चक्की आहे, दळण दळण्याचं काम करतो आम्ही. बर बर. तर ती अत्यावश्यक सेवेमध्ये पडते का? आणि दुसरी गोष्ट, जे बुट्टीतून किंवा डब्यामधून प्लास्टिक पोत्यामधून जे दळप घेऊन येतात गिराईक, त्यांचं कशा पद्धतीने म्हणजे काळजी कशी घ्यायची? कारण लहान मुलं 2 आमची 10 वर्षाखालील आहेत. आम्ही तिथंच जवळ राहतोय, त्याच म्हणजे ह्याच्यामध्ये 2 रूमच्या पाठीमध्ये राहतोय, पण कशी काळजी घ्यायची, काय कशा पद्धतीनं? खूप खूप महत्त्वाचा या प्रश्नाचं मी अप्रचय आधी उत्तर दिलेलं आहे. असं आपण सगळ्यांनी गृहीत धरूया की जी काही वस्तू घराच्या बाहेर येईल, तुमच्या गिरणीमध्ये येईल, त्या गिरणीच्या डब्यावर, त्या पिशवीवर विषाणू आहेत असं तुम्ही गृहीत धरा. मग करायचं काय की आपण नाकाला हात लावून द्यायचा नाही. आणि दुसरं असं म्हणजे वारंवार हात धुवायचे. तर तुमच्या मुलांना अजिबात धोका नाही, त्यांनी जर जवळच्या वस्तूंना हात नाही लावला, नुसती बसून राहिली की जे शक्य नाहीये. त्याच्यामुळे त्यांना सारखं दर तासाला हात धुवायला लावा.
एवढी एकच जर तुम्ही काळजी घेतली तर मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर होईल. पण मी तुम्हाला आणखी एका वेगळ्या मुद्द्याकडे घेऊन जावं असं वाटतं मिस्टर अँकर पर्सन. माझी विनंती आहे की तुम्ही म्हणता की दळण घेऊन आलं, पण जे दळण आणू शकत नाहीत, जे घरी उपाशी बसले, ह्या लोकांचं काय? म्हणजे आज भारतामध्ये लाखो लोक असे आहेत की जे रोजंदारीवर आहेत, ते जर घरी बसून राहिले 4 दिवस तर त्यांना दळण नेताच येणार नाही, कारण घरात धान्यच असणार नाही. आणि आपण हे सगळं जे काही सरकारने डिक्लेअर केले त्याच्यामध्ये ह्या लोकांसाठी जे रोजंदारीवर आहे त्या पिवळ्या आणि केशरी रेशन कार्डच्या लोकांना मोफत रेशन द्यायला पाहिजे, नाहीतर ते गिरणीमध्ये येऊच शकणार नाहीत. हे प्लीज सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. आणि सरकारने माझी विनंती आहे की ती हे गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. घरंदाजी पिठाची गिरणी सुरू राहिली पाहिजे, ती जीवनावश्यक मजूर गोष्ट आहेत. आहे. आता तुम्ही मगाशी ऊस तोडणी कामगारांचं उदाहरण सांगितलं, त्या लोकांनी करायचंय का? घरी उपाशी बसायचंय? अशक्य आहे. त्यांना काहीतरी तुम्हाला पगारी सुट्टी जाहीरच करायला पाहिजे. तुमचे जे मध्यमवर्गीय लोक ते आता ऐकत असतील, तुम्ही तुमच्या घरेलू मजुरांना सुट्टी द्या, मोलकरणींना त्यांना भर पगारी सुट्टी द्या, आणि जमलं तर त्यांच्या रेशनसाठी जादा पैसे सुद्धा द्या. सर, दुर्दैवाची बाब ही आहे की त्या लोकांना धमकी दिली जाते की तुम्ही केलेल्या कामाचे पैसे सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत, ऊसतोड कामगार जर सोडून गेले तर. इतकी मगरुरी कारखान्यांची समोर येते. करायला, पण मी काय म्हणतो की त्या आज कुठला कायदा आहे की नाही माहित नाहीये की ज्याच्या आधारे सरकार सगळ्यांना बंधनकारक करू शकतं की तुम्ही मजुरी दिलीच पाहिजे. पण सरकारच्या हातात काय आहे? लाखो टन धान्य पडू नये रेशनच्या सगळ्या आपल्या गोदामामध्ये, ते द्यायची काल अनाउन्समेंट काहीच झालेली नाहीये. ती करायला काय प्रॉब्लेम आहे? आणि मी म्हणतो पिवळे आणि केशरी कार्डवाल्यांना तर तुम्ही द्या. मध्यान्ह भोजन योजना आणि अंगणवाडी मधल्या योजना, शाळेतल्या योजना त्या तरी चालू राहतील असं आश्वासन द्या. नुसतं असं प्रत्यक्ष करा. नाहीतर काय होणार आहे की लोक कोरोनाने मरायच्या ऐवजी उपासमार आणि ते अत्यंत धोकादायक असेल, त्याची व्यवस्था सुद्धा करणं गरजेचं आहे. बदलापूरहून मीना गवारे आता आपल्या सोबत आहेत. मीनाताई, विचारा तुमचा प्रश्न. हा मीनाताई, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? ऐकू येत नाही. तुमच्या टीव्हीचा आवाज थोडा कमी करा ना ताई. हॅलो सर. हा बोला, सलग विचारा तुमचा प्रश्न. माझी सुनबाई आता प्रेग्नेंट आहे, 6वा महिना आहे. हॅलो, आवाज येतो सर आपल्याला? बोला बोला, तुम्ही सलग विचारा, आम्हाला तुमचा आवाज येतोय. प्रेग्नेंट आहे ती, कशी काळजी घ्यायची? ठीक आहे. थोडी जरा जास्त स्वच्छतेची काळजी घ्यायची आहे. म्हणजे परत मी तेच सांगतोय की बाहेरून आलेली कुठल्याही वस्तूला विषाणू लागलेले असतील असं गृहीत धरा. ती आत घेताना मगाशी सांगितलेली काळजी घ्या. आणि आपण घरात जरी असलो तरी सारखे आपले हात धुवा. तुम्ही बाहेर जाऊन आला तर तेच कपडे घरात घालून जास्त वेळ बसू नका. त्या आल्या घरातून बाहेर काढून ठेवा. तुम्ही जो इतर कोणी असतील ते पायजामा शर्ट घालून बाहेर जात असतील तर त्यांनी घरातला पायजामा शर्ट घालून न जाता बाहेरचे कपडे वेगळे ठेवा, घरातले कपडे वेगळे ठेवा. त्याच्यामुळे अशा प्रकारची काळजी सगळ्या लोकांनी घरातली घेतली तर मला वाटतं की तुमच्या ज्या काही गरोदर सुनबाई असतील त्यांना काही इतरांपेक्षा जास्त धोका नाहीये. गरोदर पण ही नाजूक व्यवस्था आहे, म्हातारी माणसं ही नाजूक व्यवस्था आहे, त्यांची जास्त काळजी घेतली पाहिजे. अगदी खरं आहे. पण घाबरू नका. हात सतत धुत राहणं, वस्तू धुत राहणं, बाहेरून जाणं येणं शक्यतो पूर्णपणे बंद करणं की जेणेकरून बाहेरचा संपर्क आपल्या ज्या काळज्या सांगितल्या सरकारने त्या सगळ्या आपण काळज्या घेतल्या पाहिजेत. मग तुमच्या सुनेला धोका होणार नाही. नक्कीच डॉक्टर, आपण ही चर्चा अशीच सुरू ठेवूया. खूप फोन येत आहेत, खूप लोकांच्या मनात अनेक प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं त्यांना हवी आहेत. खरं तर कुठली तरी हेल्पलाईन सुद्धा सरकारनं तयार करायला हवी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी. एक छोटासा ब्रेक घेतोय, आपण लगेच परत येतोय. आणखी काही प्रश्न घेऊया ब्रेक नंतर. घरात राहा, सुरक्षित. आम्ही आमच्या घरीच राहणार, तुम्ही तुमच्या घरी राहा. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या घरीच राहणार. आम्ही घरी आहोत, तुम्ही पण तुमच्या घरीच राहा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, खरं तर तुम्ही आज घरी राहणं का गरजेचं आहे? कारण तुम्ही सुरक्षित राहावं याच्यासाठी अनेक जण आपला जीव धोक्यात घालून आज रस्त्यावर आहेत. त्या सगळ्यांसाठी सुद्धा आपण हे केलं पाहिजे. पण डॉक्टर अनंत फडके आता आपल्या सोबत आहेत. ते सांगतायत की या सगळ्या काळामध्ये आपण काय काळजी घ्यायला हवी. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही फोन करा. तुमच्या मनातले जे प्रश्न आहेत ते प्रश्न तुम्ही त्यांना विचारू शकता. पण माझ्या मनात एक प्रश्न आहे, जो प्रश्न सध्या आंतरराष्ट्रीय सगळ्या बातम्या
वाचल्यानंतर पडलेला आहे. तो म्हणजे डॉक्टर, जेव्हा आपण स्पेनमधली, इटलीमधली जी परिस्थिती बघतोय, तिथं ज्या वयस्कर मंडळी आहे त्या मंडळींना खूप मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याचं लक्षात आलेलं आहे आणि मृत्यूचं जे प्रमाण आहे ते सुद्धा त्यांचं जास्त आहे. अशा वेळी आपल्या देशातल्या अशा वयस्कर मंडळींनी काय काळजी घेणं गरजेचं आहे? काळजी जी सगळ्यांसाठी घ्यायची तीच वयस्कर मंडळींसाठी घ्यायची, जास्त घ्यायची. वेगळी काळजी म्हणजे आता जिथे शक्य आहे त्यांनी खरं म्हणजे वेगळ्या खोलीमध्ये थांबावं आणि घरामधल्या लोकांशी सुद्धा जास्त संपर्क ठेवू नये. पण असा आतापर्यंत संशोधन दाखवतं की बाहेर जाऊन येणारे लहान मुलं, मोठी माणसं हे इन्फेक्शन घेऊन येतात, विषाणू, आणि ते म्हाताऱ्या घरी बसलेल्या म्हाताऱ्या लोकांपर्यंत पोहोचवतात, म्हणजे त्यांच्या नकळत. तर ते होऊ द्यायचं नसेल तर जिथे शक्य आहे त्या घरांमध्ये म्हाताऱ्या माणसांना वेगळ्या खोलीत ठेवावं. जे आता बऱ्याचशा घरामध्ये शक्य नाहीये, परंतु मग कमीत कमी घरामध्ये जी सगळ्या लोकांनी काळजी घ्यायची, मग घराच्या बाहेरच जायचं नाही शक्यतो. नंबर 2, सतत बाहेरून येणाऱ्या वस्तू आणि स्वतःचे हात हे धुत राहायचे. हे जे मगापासून मी जो मंत्र लावलेला आहे तो जर काटेकोरपणे पाळला तर मला वाटतं की म्हाताऱ्या लोकांची सुद्धा आपल्याला तिथे चांगल्या पद्धतीने टाळता येईल. आणि दुसरं त्याच्यामध्ये लक्षात घेतलं पाहिजे, आपल्याकडे परिस्थिती काय आहे की खाजगीकरणामुळे सरकारी आरोग्य सेवा फार कमी आहे आणि त्याच्यामध्ये गेल्यानंतर तुम्ही गेलात आणि तिथे लांबच्या लांब मैलभर जर रांग सापडली तुम्हाला तर आश्चर्य वाटायला नको. असं नको व्हायला. असं व्हायचं नसेल तर मोठ्या प्रमाणावर सरकारी कर्मचाऱ्यांची संख्या वाढली पाहिजे आणि तिथले जे लोक आहेत त्यांना पुरेसं संरक्षणात्मक साहित्य मिळालं पाहिजे. मास्क मिळायला पाहिजे, ग्लोव्ह मिळायला पाहिजे, डिसइन्फेक्टंट मिळायला पाहिजे आणि जंतुनाशक गोष्टीने हॉस्पिटल साफ करता येतं. आणि सगळ्यांना, फक्त डॉक्टरांना नाही, सफाई कर्मचाऱ्यांना, नर्सेस, सगळ्यांना मिळालं पाहिजे. नाहीतर तिथे काम कसं करणार? आणि तुम्ही जर सरकारने आवाहन केलं की आपण नवीन भरती करतोय कर्मचारी म्हणून, तर लोक तिथे जाणार सुद्धा नाहीत. असले लोक सुद्धा सोडायचा विचार करतील. त्याच्यामुळे ही सुद्धा परिस्थिती लक्षात घ्या की आपल्याकडे त्या दृष्टीने सुद्धा फार मोठी वानवा आहे. आणि म्हणून आज जे कर्मचारी काम करत आहेत, सरकारी कर्मचारी, डॉक्टर्स, त्यांना पुरेसं संरक्षण मिळालं तरच ते चांगल्या पद्धतीने काम करू शकतील. ते जर उद्या आजारी पडायला लागले, ते जर उद्या घरी थांबायला लागले तर हाहाकार माझे. ते व्हायचं नसेल तर त्याच्यामध्ये आपल्याला काळजी घेतली पाहिजे. काळजी सुद्धा घेणं गरजेचं आहे. नाशिकहून निखिल जाधव आता आपल्याला प्रश्न विचारण्यासाठी त्यांनी कॉल केलेला आहे. निखिलजी, तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर साहेब. नमस्कार. मी काय म्हणतो, मी एक शेतकरी आहे, शेतात जातो, तिथं दूर दूर पर्यंत कोणी नसतं डॉक्टर साहेब. ते तिथं दूर दूर, पण बाहेर गेलं तर काम केलं तर चालेल का पर्यंत तिथं 1-1 किलोमीटर पर्यंत कोणी नसतं. तसं वातावरणही चांगलं आहे, 38-40च्या आसपास आहे, त्याला इतकं पोषकही नाहीये बुवा. नाही, शेतात काम करायला काहीही हरकत नाही. अगदी जरूर करा. आणि तिथे आपण ज्याला घाण म्हणतो, माती, त्याच्यात हात घालायला काही हरकत नाही. तो मुद्दाच नाहीये. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल खरं काहीच हरकत नाही. प्रश्न असा आहे, माणसांशी जेव्हा तुमचा संपर्क येतो किंवा तुमच्या तिथे समजा तुम्ही ज्या का विहीर जाता पाणी प्यायला, तिथे आधी कोणतरी येऊन गेला असेल, त्याचा तिथे कुठेतरी हात लागला असेल, त्या हाताने त्या भागाला तुमचा हात लागला तर तुमच्या हाताला विषाणू लागू शकतात. तेव्हा माणसांशी संपर्क आणि ज्या वस्तूंशी माणसांचा संपर्क आलेल्या अशा वस्तूंशी संपर्क, ह्याच्यातून आपल्याला विषाणू पोहोचतात. त्याच्यामुळे ते तुम्ही बघा की ते होणार नाही. त्याच्यामुळे काम करायला हरकत नाही. जे माझ्या मते सकाळी जे लोक फिरायला जातात त्यांनी जरूर जायला पाहिजे, काही त्याने तोटा नाहीये. फक्त घरी आल्यानंतर ताबडतोब हात धुवायचे, कारण आपल्याला कल्पना येत नाही, आपण साधा एखाद्या दगडाला जरी हात लावला आणि तिथे जर विषाणू पडले असतील तर आपल्याला विषाणू त्या हाताला लागू शकतात. पण सगळ्यांनी एकाच वेळेस फिरायला पण जाऊ नका, तिथे जाऊन मैदानावर गर्दी करू नका, हे आपल्याला तितकं चांगलं. हा, ते खरं आहे. पण मुद्दा प्लीज लक्षात घ्या की माणसाशी घनिष्ठ संबंध आणि ज्या ज्या वस्तूंना माणसांनी हात लावलाय किंवा संपर्कात आलेल्या त्या वस्तूंना संपर्क केला तर तो अटळ आहे, पण तो आपण घरी आल्यावर हात धुवून तो प्रश्न सोडू शकतो. हो. गिरीश चव्हाण नाशिकहून जोडले गेलेले आहेत. गिरीशजी, विचारा तुमचा प्रश्न. हा गिरीशजी, आवाज येतोय तुम्हाला? हो सर, येतोय आवाज. विचारा तुमचा प्रश्न. सर, माझा प्रश्न असा होता का आता आपण घरी आहे, आपण काळजी घेतोय, बर, तर मग आपण थोड्या वेळासाठी सर बाहेर जातो की मास्किंग वगैरे लावून आपण बाहेर जातो की सर? हो. पण परत जेव्हा आपण घरी येतो सर, तर मास्किंग वगैरे आपण काढून ठेवतो, परत आपण हात धुतो आणि परत काळजी घेतो आपण. तर सर माझं म्हणणं असं होतं
तर प्रत्येकात आपण बाहेर जातो हात धुतो, बाहेर जातो हात धुतो, पण जो विषाणू जर तो हवेत पसरलेला आहे सर, तर तो आपले दरवाजे खिडकी आणि ते उघडेच असतात सर, तर त्या मार्गे पण तो येऊ शकतो सर. मग ती काळजी कशी घेतली पाहिजे सर आपण? आणि मास्क काय करायचं? उत्तर दिलेलं आहे की विषाणू हवेमध्ये फार वेळ तरंगत राहत नाहीत, ते जड असतात. ते आता मी बोलतोय, समजा मला विषाणू असेल तर माझ्या नाकातून श्वासाबरोबर थोडेसे विषाणू इकडे तिकडे पडतील. ते फार तर फार 1-2 मीटरच पडतात. आणि तिथे जे काही वस्तू खाली टेबल आहे, खुर्ची आहे, कॉट आहे, ते जर आपण वारंवार साफ करत राहिलो, धुत राहिलं, तर ते विषाणू तुमच्या नाकात जाणार नाही. त्याच्यामुळे ही काळजी तुम्ही जर घेतली तर ती पुरेशी आहे, हे लक्षात घ्या. पण सर त्या मास्कचं काय करायचं? मास्कवर जर समजा विषाणू पडलेले असतील तर ते मास्क प्रत्येक वेळेस बदलायचा की काय करायचं? काय आहे माहिती का, सर्व तज्ञांनी सांगितले, मी अनेक वेळा सांगितले की सामान्य माणसाने मास्क लावायची काहीही गरज नाही. तुम्ही आता अगदी मुंबईच्या लोकल किंवा खूप गर्दीमध्ये जात असाल तर तुम्हाला लावायला पाहिजे. मास्कचा उपयोग काय माहिती का, खोकलं शिंकलं तरच त्या मास्कमुळे ते विषाणू अडवले जातात. त्याच्यामुळे मास्क हे फक्त पेशंट लोकांसाठी आहेत आणि डॉक्टर आणि इतर कर्मचाऱ्यांसाठी आहेत. आपण उगीच मास्क लावून हिंडणं याचा काहीही उपयोग नाहीये. उलट त्याचा तोटा असा होऊ शकतो की तुम्ही सारखं मास्क हे करायला नाकाला हात लावता, कारण मास्क लावलेलं फार सोयीचं नसतं. सारखं आपण काहीतरी हात लावतो आणि मग जवळच्या टेबलाला किंवा कुठल्याही गोष्टीला आपण जो हात लावलेला असतो तो तुमच्या नाकापाशी जातो. त्याच्यामुळे गर्दीमध्ये, खूप लोकलच्या गर्दीमध्ये, बसमध्ये गोष्ट वेगळी, तिथे कदाचित शेजारचा माणूस खोकू तुंबू शकतो. पण बाकी वेळा माझं तर असं स्पष्ट म्हणणं आहे की मास्क लावणं हे जास्त धोकेदायक आहे, प्लीज लक्षात घ्या. जगातल्या कुठल्याच तज्ञांनी मास्क लावा सामान्य माणसाने असं म्हटलेलं नाहीये. सगळे मास्क हे जे काय असतील ते आपल्याला रुग्णांसाठी आणि त्यांची काळजी घेणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी आणि त्यांचे नातेवाईक असतील घरामध्ये त्यांच्याशी राखून ठेवले पाहिजेत. बरं, रमेश पाटील काळजी वापराल तुम्ही, बाजारात जाल किंवा गर्दीमध्ये जाल तर घरी आल्याला लगेच धुतले पाहिजेत. हो, पण बाजारात जाताना मास्क घालायची गरज नाही, हे मी परत परत तुम्हाला सांगतो. आणि वाईट गोष्ट अशी, काल पुण्यामध्ये एक पोलीस येऊन लोकांना धमकी देत होते की मास्क घाला नाही तर तुम्हाला काठी मारतो. मी एका बँकेत गेलो, तिथे असं लिहिलं होतं की मास्क घातल्याशिवाय बँकेमध्ये एंट्री नाही. इव्हन पेट्रोल पंप वाल्यांनी सुद्धा सांगितलं मास्क नसेल तर तुम्हाला पेट्रोल डिझेल मिळणार नाही. फार चुकीचं आहे. सरकारी लोकांनी माझ्यासारखं टीव्हीवर येऊन सांगितलं पाहिजे, एकदा सांगितलं, 10 वेळा सांगितलं पाहिजे. त्यातून फक्त फॉल्स सेन्स ऑफ सिक्युरिटी निर्माण होते, उलट धोका वाढतो असं माझं स्पष्ट मत आहे. मंडळी, लक्षात घ्या डॉक्टर काय सांगतायत ते. रमेश पाटील अलिबागहून आपल्या सोबत आहेत. रमेशजी, विचारा तुमचा प्रश्न. HIV पॉझिटिव्ह लोकांना कोरोनापासून किती धोका आहे आणि त्यांनी काय काळजी घ्यायला पाहिजे? HIV पॉझिटिव्ह लोकांची प्रतिकार शक्ती ही कमी असू शकते आणि त्याच्यामुळे जे आपण नाजूक कॅटेगरीचे पेशंट म्हणतो की म्हातारी माणसं, 60 वरची, डायबिटीसचे पेशंट, गरोदर स्त्रिया, लहान मुलं, विशेषतः जर ती कुपोषित असतील तर असे सगळे त्याच्यामध्ये HIV चे पेशंट सुद्धा मोडतात. त्याच्यामुळे त्यांनी जी काही बाकी सगळे लोक काळजी घेतात तीच काळजी जरा जास्त काटेकोरपणे घ्यावी. शक्यतो बाहेर जाऊ नये. मी परत म्हणतो की ज्याला जगण्यासाठी जावंच लागणार तो जाणारच, नाही तर तो जगू शकणार नाही, कारण सरकारने त्या पद्धतीचे कुठलेही उपाय आपल्याला कुठे जाहीर केलेले नाहीयेत. ते करायला पाहिजेत. पण काळजी म्हणजे सतत हात धुवत राहा आणि बाहेरच्या वस्तूंशी संपर्क कमीत कमी करा. ज्या कुठल्या वस्तू येतील त्यांचं काहीतरी वेगळ्या पद्धतीने ते घरामध्ये खुंटीवर बांधून ठेवा 7 दिवस. पल्लवी गोरे पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पल्लवी ताई, तुम्हाला आवाज पोहोचतोय माझा? विचारा तुमचा प्रश्न. पल्लवी गोरे बोलते पुण्यावरून. हा, बोला. माझ्या हसबंडला 15 दिवस झाले खोकला आहे, तर त्यांनी डॉक्टरांकडे जाऊन 5 दिवसाचा अँटीबायोटिक कोर्स पण केलेला आहे. त्यांचा खोकला काही कमी होत नाही आणखी, त्यामुळे मलाही आज कफचा आणि माझ्या छोट्या मुलीला 2.5 वर्षाच्या तिलाही थोडा कफचा त्रास होतोय, तर आम्हाला काळजी करण्याची गरज आहे का जास्त? नाही, विशिष्ट रुग्णाला विशिष्ट बाबतीमध्ये काय सल्ला द्यायचा मी इथे टीव्हीवर बसून नाही सांगू शकणार. ते मला वाटतं डॉक्टरच सोपवायला पाहिजे. मला वाटतं डॉक्टर, आपण त्यांना, तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि त्याची तपासणी करून घेणं जास्त संयुक्तिक ठरेल. तुम्ही तातडीने डॉक्टरांकडे जा, घाबरू नका, डॉक्टरांकडे जा. आणि डॉक्टर जर म्हटले याची तपासणी करायला पाहिजे तरच ती तपासणी करण्यामध्ये अर्थ आहे. डॉक्टर जे तुमचे चांगले असतील त्यांनी सांगितले की नाही तपासणी करायची गरज, तर तपासणी करायची गरज नाही हे लक्षात घ्या. नाही तर माझी तपासणी झाली नाही म्हणून दुःख वाटून घेऊ नका. फक्त झालेलं आहे काय की आजपर्यंत तरी सरकारने आजच्या तारखेपर्यंत डॉक्टरने पाठवलेले तापाचे पेशंट
की ज्यांचा काही परदेश प्रवासी संबंध नाही अशा पेशंटना सुद्धा तपासणीला घ्या अशी अजूनही मार्गदर्शिका काढलेली नाहीये, जी खरं जागतिक आरोग्य संघटनेने म्हटलेलं आहे पण आपल्या सरकारने ते घेतलेलं नाही. आमचं असं म्हणणं आहे की सरकारने ही धोरण बदलायला पाहिजे. पण डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय परस्पर तपासणी करण्यात काही अर्थ नाही. नक्कीच पल्लवीताई, त्यामुळे करणारही नाही, कोणी करणारही नाही. पल्लवीताई, त्यामुळे तुम्ही घाबरू नका, पण डॉक्टरांकडे जा, त्यांचा योग्य तो सल्ला घ्या आणि काळजी घ्या. एक छोटासा ब्रेक घेतोय. खूप फोन येत आहेत आपल्याकडे. खरं तर सगळेजण घरी बसलेत आणि सगळेजण बघतायत, हे त्यांच्या मनातले प्रश्न आपल्याला विचारतायत, म्हणून आम्ही हा कार्यक्रम आणखी काही वेळ वाढवलेला आहे. तुमचे सगळे प्रश्न घेतले जावेत हा आमचा उद्देश आहे. एक छोटासा ब्रेक घेतोय, लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका, पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आम्ही आमच्या घरीच राहणार, तुम्ही तुमच्या घरी राहा. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या घरीच राहणार. आम्ही घरी आहोत, तुम्ही पण तुमच्या घरीच राहा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांसाठी, महाराष्ट्रातल्या सर्व माणसांसाठी आम्ही फोनलाईन ओपन केलेल्या आहेत. डॉक्टर आता आपल्या सोबत आहेत आणि तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत, ज्या शंका आहेत, त्याच्याबद्दल त्याचं निरसन करण्यासाठी डॉक्टर अनंत फडके आता आपल्या सोबत आहेत. असंख्य फोन येत आहेत, माफ करा, सगळ्यांचे फोन घेण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. कार्यक्रमाची वेळ सुद्धा तुमचा प्रतिसाद पाहून आम्ही वाढवलेली आहे, कारण तुमचे प्रश्न खूप महत्त्वाचे आहेत. ज्ञानेश्वर शेलार शहापूरहून आता आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत. ज्ञानेश्वरजी, थेट प्रश्न विचारा. ज्ञानेश्वरजी, तुमच्या टीव्हीचा आवाज कमी करा. सगळ्या प्रेक्षकांना विनंती आहे, तुम्ही जेव्हा फोनवर बोलता तेव्हा तो आवाज थेट तुम्हाला ऐकायला येतो, आम्हाला येतो. फक्त तुमच्या टीव्हीचा आवाज पूर्ण कमी करून नंतरच तुम्ही आम्हाला प्रश्न विचारा. ज्ञानेश्वरजी. हॅलो. हा, सलग विचारा, येतो तुमचा आवाज. आम्ही खेडेगावात राहतो. तर आमच्या गावातून काही दूधवाले किंवा भाजीवाले जात आहेत मार्केटला, तर त्यांनी काय काळजी घेतली? ठीक. नाही, एक परत सांगेन की तसं आता मला असं वाटतं की सरकार दुधाच्या गाड्या आणि भाजीपाल्याच्या गाड्या यांना काही बंधन करणार नाही, आणि केवळ तुम्ही दूध नेताय म्हणून तुम्हाला काही खास वेगळी काळजी घ्यायची कारण नाहीये. एकच लक्षात ठेवा की आपण एकदा का घराबाहेर पडलो, जे लोक दूध किंवा भाजीपाल्यात काही किराणा माल घेऊन जातील, घराबाहेर पडला, तुम्ही गाडीला हात लावला, स्टिअरिंग व्हीलला हात लावला की विषाणू त्याला चिकटले असं गृहीत धरा. म्हणजे त्याची शक्य अगदी 1% सुद्धा नसेल, पण ते गृहीत धरा आणि सारखं मधून हात धुवत राहा साबणाने 20 सेकंद. कारण नाकाला हात लावू नका असं आम्ही म्हणतो, परंतु ते खूप अवघड आहे. एवढी तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आता जे लोक भाजीपाला घरी घेऊन येतील, तो भाजीपाला जो येईल त्याच्यावर विषाणू पडले असेल असं म्हणून गृहीत धरूया. आल्या तो भाजीपाला व्यवस्थित धुवून घ्यायचा, आणि तो काय आपण साबणाने धुवू शकत नाही. आणि मी असं म्हणेन की ज्याला काही फार मोठा शास्त्रीय अभ्यास प्रसिद्ध झालेला नाही, की भाज्या सगळ्या शिजवून घ्या. म्हणजे काकडी जर असेल तर ती आता आपण सोलल्याशिवाय खाऊ नये असं मी म्हणेन. त्याच्यावर काही संशोधन झालेलं नाही की काकडी सोलल्याशिवाय खावी का न खावी, परंतु आपण जी गोष्ट साबणाने धुवू शकत नाही त्याच्याबद्दल आपल्याला जास्त वेगळी काळजी घ्यावी लागते. डॉक्टर, गरम पाण्यामध्ये जर एखादी वस्तू केली तर विषाणू मरतात? गरम पाण्यात विषाणू मरतात? टेम्परेचर जास्त ठेवावं लागतं, आणि भाजी आपण असं काही फार मोठ्या गरम पाण्यात नाही करू शकत. म्हणून मी असं म्हणेन की भाजी धुवून घ्या आणि भाजी शिजवून खा, मग त्याच्यामध्ये काही सुद्धा तुम्हाला धोका नाही. बरं. चंद्रकांत पाटोळे सोलापूरहून आता आपल्याशी जोडले गेलेले आहेत. चंद्रकांतजी, सलग तुमचा प्रश्न विचारा. नमस्कार. नमस्कार, येतोय आवाज, विचारा. मी वीटभट्टीवर कामाला आहे आणि माझा जर 8-10 माणसाचा समूह आहे. आणि हॅलो, विचारा, तुमचा आवाज येतोय आम्हाला, विचारा. आणि त्यासाठी मग त्यासाठी मग मी काय करायला पाहिजे, कुठली दक्षता? माझ्याकडे लहान मुलं बी आहेत, आणि त्यासाठी मी काय दक्षता घेऊ तेवढी मला. ठीक आहे, आलं लक्षात. वेगळी दक्षता कुठलीही नाही, जी दक्षता इतर लोक घेतात तीच घेतली पाहिजे. फक्त अशा सगळ्या लोकांना पगारी रजा मिळायला पाहिजे,
वीटभट्टी काम असं नाहीये की ते आज 15 दिवस नाही केलं तर काहीतरी फार मोठं आपल्यावर संकट पसरेल. त्याच्यामुळे मी असं म्हणेन की ते आवश्यक यादीमध्ये पडत नाहीये. ते वीटभट्टी कामगारांना पगारी सुट्टी द्यायला पाहिजे असं माझं मत आहे आणि रेशन सरकारने त्यांना फुकट द्यायला पाहिजे. पण एक लक्षात घ्या की केवळ वीटभट्टीवर काम करते म्हणून काही जादा धोका आहे की लहान मुलांना काही जास्त वेगळा धोका आहे अशातला भाग नाही. घराच्या बाहेर पडून आपण वावरायला लागलो की सगळ्यांना सारखाच धोका आहे आणि सगळ्यांनी आपले हात धुणं, बाहेरून आल्यानंतर आपले कपडे बाजूला काढून ठेवणं, घरातले आणि बाहेरचे कपडे वेगळे ठेवणं, हे लक्षात ठेवलं की घरातल्या बाहेरच्या ज्या वस्तू आहेत त्यांच्या संपर्कातून आपल्यापर्यंत विषाणू येतात, आपल्या हाताला लागतात आणि नाकात जातात. हे लक्षात ठेवा. हवेत उडत येत नाहीत विषाणू. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. खूप फोन येत आहेत. आपल्याला प्रयत्न करायचा आहे सगळ्यांचे प्रश्न घेणं आणि त्यावर डॉक्टरांचं उत्तर घेणं. एक छोटासा ब्रेक घेऊन लगेच परत येतोय. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. आम्ही आमच्या घरीच राहणार. तुम्ही तुमच्या घरी राहा. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या घरीच राहणार. आम्ही घरी आहोत. तुम्ही पण तुमच्या घरीच राहा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रामध्ये खरं तर लॉकडाऊन सुरू आहे. सगळ्या भारतात लॉकडाऊन सुरू आहे. येणारे 21 दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत आणि कोरोनाचं जे संकट आलेलं आहे या संकटामध्ये सर्वांनाच अनेक प्रश्न पडलेले आहेत. धनंजय कळसकर आता आपल्यासोबत आपले प्रेक्षक जालन्याहून जोडले गेलेले आहेत. धनंजयजी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सर, फडके सर बोला. विचारा धनंजयजी, सलग प्रश्न विचारा. येतोय तुमचा आवाज. फडके सर, माझा प्रश्न असा होता, मी व माझी फॅमिली 5 दिवसापासून आमच्या क्वारंटाईन करून घेतली. तुम्ही क्वारंटाईन केले स्वतःला? म्हणजे घरी आहात तुम्ही, बाहेर पडत नाहीये. आणि माझ्या फॅमिलीतला एखादा मेंबर जरी संक्रमित झाला असेल तर सर ते कसं ओळखायचं? नाही ओळखता येत, त्याच्याला टेस्टच करावी लागते. आणि पण तुम्ही स्वतःला जर घरी ठेवलं असेल, तुमचं घर थोडं मोठं असेल, तुम्ही जर वेगळ्या खोलीत राहत असाल तर तुम्हाला धोका नाहीये. आणि तुम्ही सारखं वारंवार जर हात धुत असाल, बाहेरून आलेल्या सगळ्या वस्तू धुत असाल तर तुम्हाला धोका नाहीये. पण काय होतंय की तुमच्या जवळ असलेल्या माणसांमध्ये कोणामध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण झालंय की नाही हे सामान्य माणसाला किंवा डॉक्टरलाही कळणं शक्य नाही टेस्टिंग केल्याशिवाय. आणि म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला स्वतःला प्रत्येकाला विचार करायला पाहिजे, आपलं आरोग्य संरक्षित राहायचं असेल तर आपण घरात राहायलाच पाहिजे. पण त्याचबरोबर सरकारने सुद्धा टेस्टिंगचं पद्धत बदलली पाहिजे, जास्त लोकांचं टेस्टिंग करायला पाहिजे. हे आपल्याला सगळ्यांच्या वतीने सरकार पुढे मांडायला पाहिजे. इतर देशामध्ये हाच अनुभव आहे. आणि नुसतंच घरी राहा असं म्हणणं आणि बाकी सगळे उपाय न उचलल्याने आपलं संरक्षण होणार नाही. आपलं संरक्षण व्हायचं. आज काय आहे, समाजामध्ये समजा 10 लोकांना संक्रमण झालं असेल तर त्यातल्या 5 लोकांचं निदान झालेलं आहे, 5 लोकांचं निदान झालेलं नाहीये. आणि ते निदान न झालेले लोक दुकानात जातात, कारण जावंच लागणार आहे कोणाला जगायचं म्हटलं तर. इकडे तिकडे हिंडतात, त्यांच्यामुळे विषाणू पसरत राहतात. त्याच्यामुळे मॅक्झिमम जास्तीत जास्त लोकांचं वेळेवर निदान होणं, त्यांनी बाजूला राहणं, त्यांचं क्वारंटाईन होणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि ती गोष्ट सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं चांगली असली, पण इतर गोष्टी जर नाही केल्या तर त्या लॉकडाऊनचा फारसा उपयोग होणार नाही. कारण लोक विषाणू संक्रमित करतच राहतील. ते थांबायचं असेल तर त्या लोकांचं निदान वेळेवर व्हायची गरज आहे. डॉक्टर आणखी काही महत्त्वाचे प्रश्न आहेत. क्वारंटाईनच्या काळामध्ये कसं राहायचं? बऱ्याच जणांना तसं सांगितलेलं आहे तुम्ही वेगळं राहा, पण त्या काळामध्ये कशी काळजी घ्यायची, कुटुंबियांना त्याच्यापासून कसं वाचवायचं, हे सुद्धा अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक छोटासा ब्रेक आपण घेतोय. ब्रेक नंतर येऊया आणि आणखी काही महत्त्वाच्या प्रश्नांबद्दल डॉक्टरांना विचारूया. कुठे जाऊ नका. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. पण तुम्ही घरात राहायचंय, सुरक्षित राहायचं. आम्ही आमच्या घरीच राहणार. तुम्ही तुमच्या घरी राहा. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या घरीच राहणार. आम्ही घरी आहोत. तुम्ही पण तुमच्या घरीच राहा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा. ब्रेक नंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्रातल्या तमाम प्रेक्षकांच्या मनातील प्रश्नांना उत्तरं शोधण्याचा प्रयत्न आपण करतोय डॉक्टर अनंत फडके सरांकडून. जी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे या परिस्थितीत सर्वसामान्य माणसांना अनेक प्रश्न पडलेले आहेत आणि आम्ही फोन लाईन ओपन केल्यानंतर जो प्रतिसाद तुम्ही दिलेला आहे त्यावरून
ह्या प्रश्नांची किती मोठी यादी आहे हे कळतंय. पंकज तोरसे पुण्याहून आपल्याशी जोडले गेलेले आहेत. पंकज, विचारा तुमचा प्रश्न. सर, मी पुण्याहून आठवड्याभरापूर्वी 18 तारखे दरम्यान गावी आलेलो आहे. बरं. माझ्या मूळ गावी. तर अशा परिस्थितीत सर आपण आता काय काळजी घेतली पाहिजे की गावी आल्यानंतर लोकांना वाटतं की पुण्याहून आलेल्या लोकांना किंवा काय झालं असेल, पण आठवड्याभरापूर्वी परिस्थिती नव्हती. म्हणजे अशी जी आताची स्थिती आहे. तर सरांनी याबद्दल मार्गदर्शन केलं तर बरं होईल. बरोबर आहे की काय दूरवरच्या खेड्यामध्ये एखाद्या सामान्य माणसाला जेवढी लागण असल्याची शक्यता आहे त्याच्यापेक्षा पुण्यातल्या किंवा कुठल्याही शहरातल्या माणसाला लागण होण्याची शक्यता नक्कीच जास्त असते. आणि ती सध्या जरी कमी असली, 1000मध्ये 1 जरी असली तरी खेड्यामध्ये लाखामध्ये 1 असेल. मी आपलं एक उदाहरण सांगतो. त्याच्यामुळे तुम्ही एवढी काहीच काळजी घ्या की 14 दिवस आपल्याला असं गृहीत धरा की आपल्याला कदाचित लागण झाली असेल आणि म्हणून 14 दिवस काळजी घ्या की संपर्क एकदम कमी करा. तुमचं थोडंसं घर मोठं असेल तर वेगळ्या खोलीत राहा, कोणाशी जास्त संपर्कात राहू नका. आणि मगाशी सारखं मी म्हणतोय सारखं आपण हात धुवा. कधी बाहेर गेलात, नाकाला फडकं लावलं तर घरी आल्या हा वेगळा मुद्दा आहे. तर घरी आल्या ते नाकावरचं स्कार्फ, फडकं, रुमाल लगेच साबणाच्या पाण्याने धुवून टाका. अशी जर तुम्ही काळजी घेतली, 14 दिवस जर तुम्ही ती काळजी घेतली तर आपण असं म्हणू शकतो की 14 दिवसामध्ये तुम्हाला काही सुद्धा ह्याच्या पुढे तुमच्यामुळे इतरांना धोका होणार नाही. सध्या तुमच्यामुळे धोका नाही इतरांना. आता हे लोकांना समजून सांगायला पाहिजे की केवळ एखादा माणूस शहरातून आला म्हणजे तो लगेच त्याला वाईट टाकू नका. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. पण सर एक होम क्वारंटाईन मध्ये कसं राहायचं, काय काळजी घ्यायची त्याच्याबद्दल सांगा. बरोबर आहे. तर त्याच्यामध्ये अगदी जास्त काळजी घेतली पाहिजे की अगदी ताट वाटी सगळं सुद्धा दरवेळेस धुवूनच घेतलं पाहिजे. त्याचं वेगळं ठेवलं पाहिजे. आणि जो माणूस होम क्वारंटाईन मध्ये असेल, आता बाहेरून एखादा आला गावाहून किंवा तुम्हाला एखाद्याबद्दल जर जास्त शंका येते तर जिथे ज्याच्याबद्दल विशेष शंका आहे अशाच माणसाला थोडं वेगळं ठेवावं लागेल. त्याची ताट वाटी सगळंच वेगळं ठेवावं लागेल. पण आपण सगळेजणच जेव्हा आज घरामध्ये राहायचं ठरवतोय, 21 दिवस सरकारने राहायला सांगितलंय, तर त्याच्यामध्ये आपण एकमेकांमध्ये संपर्क टाळणं जवळजवळ अशक्य आहे. त्याच्यामुळे जेवढं शक्य आहे तेवढं अंतर ठेवायचा प्रयत्न करूया, एवढंच मी आता सांगू शकेल. जिथे 1-2 खोलीची घरं आहेत तिथे काही फारसं करायला वावच नाही. अगदी छोटासा प्रश्न मला तो प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे. समजा एखाद्या आईला जर होम क्वारंटाईन मध्ये ठेवलेलं असेल तर तिने त्या बाळाची कशी काळजी घ्यायला पाहिजे, कारण बाळ जर लहान असेल तर परत बाळाला कसं जाईल. आता किती लहान बाळ ह्याच्यावर अवलंबून आहे. म्हणजे 3 फुटापेक्षा जवळ जे अगदी स्तनदा बाळ आहे असं असेल परिस्थिती तर काही वेगळं करताच येणार नाही. त्याच्यामुळे त्या बाळाला तुम्हाला बरोबर घ्यावंच लागेल. तर काही करता मग त्याला मास्कचं महत्व होतं. जिथे आपल्याला जणू काही पेशंट आहे, एक लक्षात घ्या की पेशंट नाहीये, नुसतीच काळजी घेऊन आपण एक वेगळं राहतो तर मास्क लावायची काही गरज नाही. पण जिथे कदाचित आपल्याला जास्त काळजी घ्यायची वाटेल तिथे नाकाला मास्क लावावा लागेल. साधा मास्क सुद्धा पुरतो, पण तो सारखा आपल्याला धुवायला पाहिजे. नाहीतर आपल्या नाकाला आणि त्या मास्कला हात लागतो. त्याच्यामुळे मास्क आपण जेव्हा घरी वापरणार असू तो वारंवार साबणाने धुवून वाळून मगच वापरला पाहिजे. नक्कीच. डॉक्टर अनंत फडके आता आपल्या सोबत होते. अनेक महत्त्वाच्या छोट्या पण अत्यंत महत्त्वाच्या सर्वसामान्य माणसांच्या मनातल्या प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. मित्रांनो, उद्या आपल्याला काळजीत पडायचं नसेल तर आज काळजी घेणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे सगळ्यांनी काळजी घ्या, सुरक्षित राहा. आपल्याला लढायचं आहे आणि कोरोनाला हरवायचं आहे. डॉक्टर, तुमचेही मनापासून धन्यवाद. तुम्ही सगळ्या प्रश्नांना उत्तरं दिलीत, आलात, वेळ काढलात, त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. पाहत रहा न्यूज 18 लोकमत. आम्ही आमच्या घरीच राहणार, तुम्ही तुमच्या घरी राहा. कोरोनावर मात करण्यासाठी आम्ही आमच्या घरीच राहणार. आम्ही घरी आहोत, तुम्ही पण तुमच्या घरीच राहा. स्वतःची काळजी घ्या आणि सुरक्षित राहा.